महादेवाला कसा मिळाला तिसरा डोळा? महादेवाच्या तिसऱ्या डोळ्याचे काय आहे रहस्य? पौराणिक कथा. आज आपण एका अद्भुत पौराणिक कथेत डोकावणार आहोत, जी शिवजीच्या शक्तीला आणि विष्णूंच्या भक्तीला दर्शवते. ही कथा सृष्टीच्या सर्वात शक्तिशाली शस्त्र सुदर्शन चक्राच्या उत्पत्तीची आहे. या कथेमधून आपण शिवजीच्या तिसऱ्या नेत्राचे गूढ आणि त्याचे महत्त्व जाणून घेणार आहोत. चला तर मग या रहस्यमय प्रवासाला सुरुवात करूया. कथेची सुरुवात होते त्या वेळेपासून जेव्हा पृथ्वीवर राक्षसांचा प्रचंड अत्याचार वाढला होता. या असुरांनी स्वर्गावर देखील आपली नजर लावली होती. सर्व देवता भीतीने भगवान विष्णूंच्या शरणास गेले. त्यांनी विष्णूजींना विनंती केली, भगवान, आम्हाला या राक्षसांच्या अत्याचारातून वाचवा. भगवान विष्णूंना कळले की या संकटातून बाहेर पडण्यासाठी फक्त आणि फक्त शिवजीच त्यांना मदत करू शकतात. फक्त महादेवच असा शस्त्र देऊ शकतात जो असुरांचा संहार करू शकेल. भगवान विष्णूंनी शिवजयंती घोर तपस्या सुरू केली. ते शिवजींच्या 1000 नावांचा जप करत होते आणि प्रत्येक नावाच्या उच्चारणासह एक कमळाचे फूल अर्पण करत होते. एक एक फूल अर्पण करत त्यांनी तपस्या तीव्र होत गेली. पण शिवजी जे त्रिकालदर्शी होते, त्यांनी विष्णूजींची भक्ती पाहून त्यांची परीक्षा घ्यायची ठरवले. त्यांनी चुपचाप एक कमळाचे फूल लपवले. जेव्हा विष्णूंचे शेवटचे नाव जपले तेव्हा त्यांच्याकडे एक फूल कमी पडले. त्यांनी ताबडतोब स्वतःचा एक डोळा काढून तो शिवजींना अर्पण केला. भगवान शिव विष्णूंच्या या भक्तीने अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी प्रकट होऊन विष्णूंना वरदान मागण्यास सांगितले. विष्णूंनी शिवजीकडून एक असे शस्त्र मागितले जे अचूक आणि अपराजित असेल, जेणेकरून ते अधर्मी असुरांचा नाश करू शकतील. शिवजींना त्यांना दिव्य सुदर्शन चक्र दिले, जे कधीही चुकत नाही आणि सर्वात शक्तिशाली मानले जाते. विष्णूंनी या चक्राच्या साहाय्याने असुरांचा संहार केला आणि स्वर्ग व पृथ्वीला राक्षसांच्या भयातून मुक्त केले. एकदा भगवान शिव हिमालयावर एका दिव्य सभेत सर्व देवी देवता ऋषी मुनी यांच्यासोबत उपस्थित होते. त्यावेळी माता पार्वतीने मजेत शिवजींच्या दोन्ही डोळ्यावर हात ठेवला. शिवजींचे डोळे बंद होतात संपूर्ण पृथ्वी अंधारात बुडाली. चारही दिशांना हाहाकार माजला. तेव्हा शिवजींच्या मस्तकावर तिसरा नेत्र उघडला, ज्यातून प्रचंड तेजाची किरणे संपूर्ण महाब्रह्मांडात पसरली आणि पृथ्वीवर पुन्हा प्रकाश आला. महादेवांनी पार्वतींना सांगितले, माझे 2 डोळे सृष्टीचे पालन करत असतात. त्यांना बंद केले तर संपूर्ण सृष्टी नष्ट होऊ शकते. यामुळे माझे तिसरे नेत्र उघडले आहे. भगवान शिवांचे 3 नेत्र त्रिकाळचे प्रतीक मानले जाते. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. त्यांच्या उजव्या डोळ्यात सत्वगुण, डाव्या डोळ्यात रोजीगुण आणि तिसऱ्या नेत्रात तमोगुण आहेत. तिसरे नेत्र पाप्यांवर नजर ठेवते आणि ते फक्त त्यांच्या अत्यंत क्रोधातच उघडते. हे नेत्र उघडल्याने संपूर्ण सृष्टीत प्रलय होऊ शकतो. ही होती भगवान शिवांच्या तिसऱ्या नेत्राची आणि सुदर्शन चक्राच्या उत्पत्तीची अद्भुत कथा. ही कथा आपल्याला सांगते की भगवान शिवांचा प्रत्येक रूप आणि शक्ती केवळ सृष्टीचे संरक्षण करण्यासाठी आहे. त्यांचे तिसरे नेत्र जगाला सतर्क करते की पाप आणि अधर्माचा शेवट निश्चित आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. ओम नमः शिवाय.